रक्तवर्णस्तुड श्वेत हे सूक्ष्म, कारण ते श्याम ऐसे देखा. निळा वर्ण देह महाकारण साजिरा, ज्योतीच्या मोहरा अलक्ष लक्ष्मी. ज्ञानदेव म्हणे सर्व हे चैतन्य, मन हेची धन्य धन्याचेनी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण आजपासून श्रीमद भगवद्गीता यातला 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग हे अभ्यासणार आहोत. याचा पहिला श्लोक आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय यात पहिल्या ओवीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम, अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते. अर्थात अर्जुनानं विचारलं, हे पुरुषोत्तम भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय आणि भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. या संपूर्ण अध्यायात अर्जुनानं अध्यायाच्या सुरुवातीचे 2 श्लोक यामध्ये भगवंतांना एकूण 8 प्रश्न विचारले आहेत. आता आपण पाहिलं की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे 5 प्रश्न. आणि याबरोबरच याच अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात अर्जुनानं पुन्हा 3 प्रश्न विचारले आहेत की अधियज्ञ कोण आहे, तो या शरीरात कसा आहे आणि अंतकाळी युक्त चित्तानं अर्थातच कृष्ण भावना भावित पुरुष तुम्हाला कसं जाणतात. या 8 प्रश्नाचा आणि या 8 प्रश्नावर भगवंतांनी सविस्तरपणे दिलेलं उत्तर याचा आज आपण आजपासून अभ्यास करणार आहोत. अध्यायाच्या नावातच अक्षर ब्रह्मयोग, अर्थातच जे शाश्वत आहे, नाश न पावणार आहे, अविनाशी आहे, थोडक्यात ईश्वर तत्व याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मुळात ईश्वर तत्वाशीच जोडले गेलेलो आहोत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो म्हणजे तो वरचा परमात्मा आणि हा म्हणजे हा आपल्या अंतःकरणात असलेला. या दोन्हींची सांगड ही आहेच. माऊलीच म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. झाले असे केवळ माझ्याची ठाई, परी ज्ञाने विन नाशिले. मग अंतर का निर्माण झालं, तर ज्ञानाचा अभाव, अर्थातच अज्ञान. अज्ञानामुळं जीव इतका मौल्यवान असून सुद्धा स्वतःला ओळखू शकत नाही. त्याला कारण फक्त अज्ञान आहे आणि अज्ञान म्हणजेच माया. माया जीवावर आपलं आवरण पसरवते, त्याला आपलं अंकित करते आणि आपल्या इशाऱ्याप्रमाणे त्याला परमात्म तत्वापासून दूर ठेवते. तीच माया. स्वस्वरूपाची जाण मोहपाशात पडल्यावरच मनुष्याला विसर पाडते. मी कोण आहे. व्यसनाधीन झालेल्या माणसाचं निरीक्षण करा. कुटुंबातलं आपलं स्थान काय आहे, समाजातलं आपलं स्थान काय आहे.
आपण कसं वागायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा ते जसं विसर पाडून टाकतं, तसंच माया ही नशा आहे, नशा जीवाच्यावर. आणि त्या नशेमध्ये स्वत्व जीव गमावून बसतो. आणि त्या व्यसनी माणूस जसा मग गटारीत लोढायचं सुद्धा त्याला त्या आपल्या इब्रतीची, आपल्या प्रतिष्ठेची किंमत जशी त्याला राहत नाही, तशी जीवदशेमध्ये असलेल्या माणसाची अवस्था होते. आणि यातून सुटका करण्याकरताच, मुक्त होण्याकरता, अर्थात जीव त्याचं मूळ स्वरूप हे मुक्तच आहे. मुक्त झाला परी झाला बद्ध, मुक्त होता परी झाला बद्ध. मुक्त होता परंतु बद्ध झाला. मायेच्या प्रभावामुळं, मायेच्या अधीन होऊन नाशिवंत जे आहे, नश्वर जे आहे, त्याच्या मागं जीव धावतो आहे आणि ईश्वर तत्व त्यानं बाजूला टाकून ठेवलेलं आहे. संपूर्ण जे दृश्य आहे ते नश्वर आहे, नाहीसं होणार आहे, त्यात आपलाही समावेश व्हायला याचाही त्याला विसर पडतो. इतका नशा त्या मायेचा असतो महाराज, त्या मोहाचा, त्या भ्रमाचा इतका नशा असतो. कुरुक्षेत्री अर्जुनाला तेच झालेलं आहे. मोहानं झपाटला अर्जुन. सेनेरू भयोरमध्ये रथम स्थापयमच्युत म्हणणारा अर्जुन, देवा आता हे माझ्यानं शक्य नाही, धनुष्यबाण टाकून दिला अर्जुनाने. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसत असे. देवा सगळे हे घातक आहे, मी हे करणार नाही. अशीच अवस्था आपली झालेली असते महाराज. आपण आप्तष्टांमध्ये, शरीर संबंधाने जोडलेल्या नात्यांमध्ये इतकं एकरूप होऊन जातो की ते नाते म्हणजे सर्वस्व मानायला जातो. आपलं या मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, याचाही आपल्याला विसर पडतो. तो विसर पडू नये याकरता स्वस्वरूपाची जाण जीवाच्या ठिकाणी व्हावं म्हणून या अध्यायाची खरं तर रचना आहे. अर्जुनानं विचारलेल्या या 8 प्रश्नाची उत्तरं भगवंताने दिलेली आहेत आणि ती जर आपण व्यवस्थित अभ्यासली तर निश्चित स्वस्वरूपाची जाण आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यात्माची उच्च पातळी नाही पण त्या दृष्टीनं वाटचाल तरी आपली निश्चित सुरू होईल. म्हणून अतिशय लक्ष देऊन आपण हे सगळं अभ्यासणार आहोत. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग त्यातल्या पहिल्या ओळीत म्हणतात, मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. देवा तुम्ही हे सगळं जे सांगितलं मला की अंतःकाळी माझं स्मरण झालं की तो मुक्त होतो आणि त्याकरता उपाय सांगितला की माझ्या ठिकाणी साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञम चे विदू प्रयाण काले पीच माम ते विदुरयुक्त चेतसा. हे सगळं तुम्ही सांगितलं की माझ्या ठिकाणी सर्व श्रद्धा ठेवून मी सर्व आहे. म्हणून अर्जुना तू जेव्हा दृढ निश्चयानं वागशील आणि हे समजून घेशील आणि ते समजून स्वस्वरूपाचं जाण झाल्यानंतर, माझं स्वरूप जाणल्यानंतर मी माझ्या सत्तेनं हे कसं चालतं हे जेव्हा तुला कळेल त्यावेळेस तू कर्त्याच्या भूमिकेतून अनायसेच मुक्त होशील आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताचं सत्ता मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. आणि तेच अंतिम सत्यही आहे, ते आपण स्वीकारायला हवं. आणि ते एकदा स्वीकारलं जीवानं की मोक्ष दोन्ही हात दोन्ही बाह्य उभारून त्याची वाट पाहत असतो, त्याला आलिंगन देण्याकरता. म्हणून अर्जुन म्हणतो, मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. अर्थात अर्जुन म्हणतो, देवा अहो देवा ऐकलं का, मी आता जे विचारतोय म्हणजे काय, ही जे 8 प्रश्न अर्जुनाने विचारले आहे ते मला स्पष्ट करून सांगा. म्हणजे
मला त्याप्रमाणे वागता येईल. कारण तुम्ही सांगितलेलं मला पटतं आहे, पण डोक्यात उतरत नाही. अज्ञानाच्या भूमिकेमध्ये अर्जुन विचारतोय. काय विचारण्याची पद्धतही आहे बघा, किती नम्रता आहे, विनम्र. मग अर्जुन हे म्हणितले, हा हो जी अवधारिले. तुम्ही जे सांगताय देवा की अंतकाळी माझं नाम मुखात आले की मोक्ष मिळतो, ऐकलं देवा मी ते. परंतु जे म्या पुसिले ते निरूपिजे. तसं होण्याकरता या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे की तू सर्वे सर्वा कसा आहे, तुझ्यात ही सृष्टी कशी सामावलेली आहे आणि त्यातला मी एक अंश मात्र आहे. हेच मला कसं आहे ते जाणून घ्यायचं आहे देवा. त्याच्याशिवाय माझी श्रद्धा तुझ्यावर बसणार नाही. स्पष्ट शब्दात अर्जुन सांगतोय. मग अर्जुन हे म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय.